आता मला काहीच सुचत नाही, करू तरी काय? मालती अगदी साधी होळी आहे, तिला सर्वांनीच वेड्यात काढलंय. वेड्यात काढून परत तिचीच मदत घेतात. म्हणजे लोक किती अक्कलपोटी असतात. आपला फक्त फायदा कसा आणि कुठे आहे तेवढं मात्र आवर्जून पाहायचं बस. पण याला मीच कारण आहे. मी तिच्या अवतीभोवती असल्यामुळे माझा आवाज तिला येतो आणि मालतीला सारख्या माझ्या आवाजामुळे खरंच त्रास होतो. ती त्या दिवशी अक्षरशः रडकुंडीला आली होती. नाही, मी आता तिला असं छळणार नाही. मी काय करू प्रभू? मला काहीतरी सुचव, मला काहीतरी मार्ग सुचव. बजरंग बली, देवा, देवा, माझ्या मालतीला काय झालं बिलं नाही ना? मला असं कळलंय तिला वेड लागलंय म्हणे. माझं स्वागत ती एखादं भांड बिंड फेकून करायची. देवा, असं काय होऊ देऊ नको देवा. आला बाबा वटणीवर, पण खरंच खूप काळजी आहे त्या आपल्या पत्नीची. असाच एकोपा राहू दे यांच्यात. प्रत्येक पती पत्नीची गाठ ही स्वर्गातूनच बांधून येते. त्यामुळे त्यांनी एकमेकांना सांभाळून घेणं आवश्यक आहे. जय श्रीराम. देवा, बजरंग बली, ती तुझी भक्त आहे. माझ्यापेक्षा तिचा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. ठीक आहे, आता मी ठेवतोय तुझ्यावर विश्वास. तुमच्याच विश्वासावर घरी चाललोय आणि मालतीच्या समोर जातो. मला शक्ती दे बजरंग बली, मला शक्ती दे, शक्ती दे मला. घरी चाललोय. सुचली, मला एक कल्पना सुचली. हे प्रभू, तुझे लाख लाख आभार. आता मी माणसाच्या रूपात येऊन प्रत्यक्ष मालतीच्या घरी जाऊन राहतो. मालतीच्या माहेरचा नातेवाईक बनून जातो आणि तिथेच राहतो. कधी मालतीच्या माहेरचा नातेवाईक, तर कधी सत्पुरुषाच्या रूपात येईल. असं वेगवेगळ्या रूपात येईल आणि नंतर बघा माझी कमाल, बजरंगाची कमाल, ही या बजरंगाची कमाल. जय श्रीराम, जय श्रीराम. काय बाई कचरा. अरे बापरे, दमलो. अरे मालतीने तर घर चांगलं ठेवलंय, एकदम चकाचक. असं वाटत नाही ती वेडी बिडी झाली आहे म्हणून. फोन कोणी करून सांगितलेलं मला ती वेडी झाली म्हणून? काय लोक पण वेडे आहेत, कसल्या कसल्या अफवा पसरवतात आणि अफवा त्या पटकन पसरतात. हो, मी दुसऱ्याच्याच घरात नाही ना आलो. बघू दे, हे काय मस्त असतोय. हे मीच आणलेलं आहे. नाही, घर तर आपलंच आहे. मग असं कसं काय मानसी कुठे काय कळत नाही बाबा. चोर! अरे चोर! चोर! कोण आहे चोर? अरे चोर! मानती ते हिरवे पिवळे म्हणू दे. अगं मी शिंदे, काशीनाथ शिंदे चाळीचा सेक्रेटरी. अगं चोर नाही मी तुझा नवरा, चिन्नूचा बाबा. चिन्नूचे बाबा? तुझा नवरा म्हटल्यावर काय कळलं नाही, चिन्नूचे बाबा म्हटल्यावर तरी कळलंय. जाऊ दे. तुम्ही असं अचानक मला वाटलं
म्हणजे मला वाटलं तसं नाही म्हणजे मला ते वाटलं ते अहो वाटलं म्हणजे काय, मला वाटलं म्हणजे काय, लवकर सांगा ना. सांगतो ना, तेच सांगत होतो. मला वाटलं वा घर काय छान ठेवलंयस, सुंदर ठेवलंयस. मग बायको असावीच अशी. मस्त ठेवलंय. पण तुम्ही आधी नाही काय सांगायचं फोन करून, म्हणजे मी तुमच्यासाठी छान छान गोडधोड जेवण तरी बनवलं असतं. अगं मला ना तुला आश्चर्याचा धक्का द्यायचा होता. धक्का? तूच मला धक्का दिलास. अहो मी काय हे मुद्दाम नाही केलं, ही माझी चुकून मिस्टेक झाली हो. चुकून मिस्टेक? काय स्वागत केलंयस तू माझं. प्रत्येक बाईची इच्छा असते तिने तिच्या नवऱ्याला झाडून झोडपावची. आज तू तुझी इच्छा ती पूर्ण करून घेतली. चांगला झाडून चोपलायस मला. हाय गाय हाय. तरी मी देवाकडे येताना मागून आलेलो, मालतीला माराबिराची काय बुद्धी देऊ नकोस रे बाबा म्हणून. काय करणार, नशिबात मारच लिहिलेला होता, तोही झाडूचा. झोडपलं. तुला काय माझ्यात काय भूतबीत संचारल्यासारखं वाटलं का ग, म्हणून मला झाडून झोडपलंच? असं कसं म्हणताय तुम्ही? नसताना मी हे घर किती दक्षतेने सांभाळला माहितीये तुम्हाला. अगदी चोराला सुद्धा येऊ दिला नाही मी. तेवढंच काय, चोराची सावली सुद्धा पडू दिली नाही मी. अरे तुझी दक्षता लयच महागात पडली मला. मी काय म्हणतो, तू बजरंगबलीची भक्त आहेस ना, मग तुला काळजी करायची गरजच काय? परमेश्वर आहे ना तुझा काळजी करायला. परमेश्वर आहे ना. परमेश्वरांनी तर हे जीवन दिलं आपल्याला. मग या जीवनाचं आपण सोनं करायचं की माती, हे आपण आपलं ठरवायला पाहिजे. मला एक सांगा, आपले आई बाबा तर आपल्या सोबत राहतात का? शेवटपर्यंत राहत नाहीत ना ते. मग आपलं रक्षण आपणच नाही का करायचं? एवढं सगळं करायला परमेश्वराने एक मेंदू दिलाय, आणि त्याचा वापर जो योग्य वेळी आणि योग्य रीतीने करत असेल ना, तो सगळ्यात हुशार आहे. मग तो शिक्षित असो की अशिक्षित. उगाच लग्न केलं मी. अगं मी काय उगाच लग्न केले तुझ्याशी? अगं तुझ्यासारखे कार्य तत्परता हेच बघून मी तुझ्याशी लग्न केलं. माहितीये का, आजच्या जगात जगायचं असेल ना, तर प्रत्येकाकडे कार्यतत्परता असायलाच हवी, तरच तो टिकू शकेल. हो अगदी बरोबर. तू भोळी आहेस, पण खूप प्रेमळ आहेस. म्हणूनच मला तू खूप आवडतेस ग. नाही असं नाही, खरंच आवडतेस. काकी चहा नाश्ता घ्या ना. आधी काकांना दे ना. घ्या ना काका, घ्या ना. तू पण घे. नाही, मला भूक लागली, मी आधी चहा नाश्ता घेऊन घेतला काका. का? आणि आता आम्हाला? तसं हो जाऊ दे ना. श्वेता तू आज जा, आवर जा. हो काकी, मी येते. हिने आधीच घेतलं. ही बाई इथे कशी काय? इथे कशी काय म्हणजे? आली चालत पायानी. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.